Dear student, in the last lecture, we have seen the cell organelles, that is mitochondria, याला आपण तंतुकणिका म्हणताना दिसतो. त्याच्यानंतर आपण व्हॅक्युल्स त्या ठिकाणी पाहिलेत. त्याच्यानंतर नेक्स्ट सेल ऑर्गॅनेल्स जे आहेत तर ते नेक्स्ट सेल ऑर्गॅनेल्स आपले दिलेले क्लोरोप्लास्ट, ज्याला आपण त्या ठिकाणी मराठीमध्ये हरित लवक जे आहे तर ते हरित लवक त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. एक ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली की टेक आउट thin peel of the rivo or croton leaf and observe the chromoplast under the compound microscope. आता काय सांगितलं की क्रॉटॉन किंवा रिव्हो वनस्पतीच्या पानावरील असणारा जो काही पापुद्रा जो आहे तर तो पापुद्रा त्या ठिकाणी काढायचा. आता या ठिकाणी क्रॉटॉन किंवा रिव्हो वनस्पती जर तुम्ही त्या ठिकाणी पाहिलेली जर नसेल तर आपली असणारी काही मराठी शाळा जी आहे तर त्या मराठी शाळेमध्ये लाल रंगाची पानं असणारी काही क्रॉटॉनची असणारी काही वनस्पती जी आहे तर ती वनस्पती त्या ठिकाणी आहे. तर तिची असणारी काही साल जे आहेत पान जे आहेत तर त्या पानाचा पापुद्रा काढून काय करायचं आहे तर त्या ठिकाणी काचपट्टी जी आहे तर ती काचपट्टी त्या ठिकाणी तयार करायची आणि ती काय करायची आपल्याला संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली त्या ठिकाणी आपल्याला निरीक्षण त्या ठिकाणी करायचं आहे. पुढे क्लोरोप्लास्ट आर इम्पॉर्टंट फॉर द फोटोसिंथेसिस प्रोसेस दॅट टेक्स प्लेस इन द लिव्हजेस. आपल्याला माहिती की वनस्पतींच्या पानामध्ये चालणारे जे काही फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण असणारे जे काही क्रिया की जिच्या मार्फत त्या ठिकाणी वनस्पती अन्न तयार करताना दिसतात तर ही प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी हरित लवक जे आहे तर ती हरित लवक अतिशय महत्वाची असणारी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी बजावताना दिसतात. क्लोरोप्लास्ट इन क्लोरोफिल इन क्लोरोप्लास्ट ट्रॅप्स, तिथं ट्रॉप्स म्हटले तर ते ट्रॅप्स आहे TRAPS, ट्रॅप्स सोलर एनर्जी अँड कन्व्हर्ट इट इन टू द केमिकल एनर्जी. तर आपल्या लक्षात येता नसतंय की हरित लवक काय करता नसतात सौर ऊर्जा जी आहेत म्हणजे सूर्याची असणारी जी काही ऊर्जा जी आहे तर त्या सूर्याच्या ऊर्जेचं रासायनिक ऊर्जा जी आहे तर त्या रासायनिक ऊर्जेमध्ये काय करता नसतात रूपांतर जे आहे तर ते रूपांतर त्या ठिकाणी करताना दिसतात. पुढे स्ट्रॉमा in the chloroplast contain enzymes, DNA, ribosomes and carbohydrates that are necessary for photosynthesis. आता या ठिकाणी पहिल्यांदा आपण असणारे जे काही डायग्राम जे आहेत क्लोरोप्लास्टचे असणारे जे काही डायग्राम जे आहेत तर ते डायग्राम त्या ठिकाणी पाहू. याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीचे असणारे जे काही स्ट्रॉमा याला त्या ठिकाणी पिठिका किंवा जलीय द्राव त्या ठिकाणी म्हटलेले. त्याच्यानंतर ग्रॅनम, या ठिकाणी ग्रॅनम म्हणजे लवक कणी त्या ठिकाणी दाखवली. त्याच्यानंतर थायलोकॉइड त्या ठिकाणी आहे. वरच्या बाजूला आपल्याला त्या ठिकाणी इंटर मेम्ब्रेनस स्पेस म्हणजे मध्यावरणातील जागा जी आहे तर ती जागा त्या ठिकाणी. त्याच्यानंतर हे जे असणार ते काही क्लोरोप्लास्ट हरित लवक जे आहे तर त्या हरित लवकाचं असणार ते काय आउटर मेम्ब्रेन बाह्य आवरण त्या ठिकाणी दाखवलेले. या ठिकाणी आपल्याला असणार जे काही इनर मेम्ब्रेन म्हणजे आतील आवरण जे आहे तर ते आतील आवरण त्या ठिकाणी. अशा पद्धतीचे असणारे जे काही हरित लवक जे आहे तर त्या हरित लवकाची रचना जी आहे तर ती रचना आपल्याला दिलेली. आता पुढे काय सांगितलं होतं आपल्याला की स्ट्रॉमा इन द क्लोरोप्लास्ट कंटेन एन्झाइम्स. या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये आपल्या लक्षात येतं नसते की असणारे जे काही स्ट्रॉमा ज्याला आपण त्या ठिकाणी पिठिका त्या ठिकाणी म्हटलेले आहे तर हे असणारे जे काही पिठिका जे आहेत म्हणजे हरित लवकाच्या पिठिका ज्या आहेत स्ट्रॉमा जे आहेत तर त्या स्ट्रॉमामध्ये प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी आवश्यक असणारे एन्झाइम्स विकर असतील, DNA असतील, रायबोसोम्स असतील किंवा कार्बोहायड्रेट ज्याला आपण त्या ठिकाणी पिष्टमय पदार्थ जे आहेत तर ते पिष्टमय पदार्थ त्या ठिकाणी असतात आणि याचा उपयोग त्या ठिकाणी प्रकाश संश्लेषण क्रिया ज्या आहेत तर त्या प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी त्या ठिकाणी केला जातो. पुढे फंक्शन्स आपल्याला दिलेले क्लोरोप्लास्टचे असणारे जे काही फंक्शन्स म्हणजे त्या ठिकाणी हरित लवक जे आहेत तर त्या हरित लवकांचे असणारे जे काही कार्य जे आहेत तर ते कार्य आपल्याला दिले. पहिलं कार्य दिले पहा की क्लोरोप्लास्ट कन्व्हर्ट सोलर एनर्जी टू केमिकल एनर्जी दॅट इज इन टू द फूड. हे मगाशी आपण पाहिलं की असणारे जे काही लवक जे आहेत हरित लवक जे आहेत तर ती हरित लवक काय करता नसतात सूर्याची ऊर्जा शोषून तिचं रासायनिक ऊर्जेमध्ये म्हणजेच त्या ठिकाणी अन्न जे आहे तर त्या अन्नामध्ये काय करताना दिसतात रूपांतर जे आहे तर ते रूपांतर त्या ठिकाणी करताना दिसतात. सेकंड फंक्शन आपल्याला दिलेलं आहे क्रोमोप्लास्ट गिव्ह डिफरंट कलर टू फ्लावर्स अँड फ्रुट्स. हिचे काही वर्णलवक जे आहे
ज्याला आपण त्या ठिकाणी क्रोमोप्लास्ट त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. याच्यामुळे काय होतं नसते, फुलं असतील, फळं असतील तर यांना विविध अशा प्रकारचे असणारे जे काही रंग जे आहेत तर ते रंग त्या ठिकाणी प्राप्त होताना दिसतात. थर्ड आपल्याला दिलेले पहा की ल्युकोपास्ट आर इन्व्हॉल्ड इन द सिंथेसिस अँड स्टोरेज ऑफ द फूड्स लाईक स्टार्च, ऑइल्स अँड प्रोटीन्स. आता ल्युकोपास्ट ज्याला आपण त्या ठिकाणी अवर्णलौक त्या ठिकाणी म्हटलेले आहे, हे जे काय अवर्णलौक जे आहे तर त्या अवर्णलौक हे त्या ठिकाणी आपल्याला सांगितले की सर्वसाधारणपणे काय करताना दिसतात, स्टार्च असेल, पिष्टमय अशा प्रकारचे पदार्थ असतील, ऑइल असेल, म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला लक्षात येताना दिसतंय की ऑइल असेल किंवा त्या ठिकाणी प्रोटीन सांगितलेले, प्रथिन असेल म्हणजे मेद असेल, प्रथिन असेल, तर यांची साठवण करण्याचं कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी ल्युकोपास्ट जे आहे तर ते ल्युकोपास्ट त्या ठिकाणी करताना दिसतं. Mitochondria and plastids can produce protein as well as replicate themselves as they have their own DNA and ribosomes. मायट्रोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड्स म्हणजेच त्या ठिकाणी मायट्रोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिका आणि प्लास्टिड्स म्हणजे आपण आता पाहिलं तर त्या ठिकाणी असणारे जे काही लोक यांचा असणारा जो काही DNA आणि रायबोसोम्स असल्यामुळं ही अंग काय करताना स्वतःची प्रथिनं तसेच म्हणजे स्वतःची प्रथिनं त्या ठिकाणी ते स्वतः त्या ठिकाणी तयार करू शकतात. पुढे आफ्टर स्टडिंग द सेल अँड सेल ऑर्गेनेल्स यू मस्ट हॅव कम टू नो दॅट ऑल फंक्शन्स इन प्लांट्स अँड ॲनिमल्स आर टेकिंग प्लेस स्मूथली ड्यू टू द सेल ऑर्गेनेल्स. आतापर्यंत आपण पेशी रचना जी आहे तर त्या पेशी रचनेचा आणि त्या पेशीमध्ये असणारे जे काही विविध अशा प्रकारचे असणारे जे काही अंगक जे आहेत तर त्या अंगकांचा अभ्यास केल्यानंतर आपल्या असं त्या ठिकाणी लक्षात आलं की वनस्पती आणि प्राणी पेशी यामध्ये आढळणारे जे काही अंगक जे आहेत, ऑर्गन्स जे आहेत तर त्या अंगकामुळं पेशीतील असणारे जे काही कार्य जे आहेत तर ते कार्य त्या ठिकाणी सुरळीतपणे त्या ठिकाणी चालू शकतात. एखादा अवयव आपल्याला जर नसेल, उदाहरणार्थ हातच नसेल, तर कशा पद्धतीने कार्य त्या ठिकाणी करावं लागते आपल्याला लक्षात. म्हणजे पेशीमध्ये असणारे जे काही कार्य जे आहेत, अंगक जे आहेत तर त्या अंगकामुळे पेशीचं कार्य त्या ठिकाणी सुरळीतपणे त्या ठिकाणी चालू राहताना. सच डेव्हलप सेल्स आर कॉल्ड युकॅरियोटिक सेल्स. आणि अशी विकसित असणारी जी काही पेशी तर त्या पेशीला त्या ठिकाणी काय म्हटलेलं, युकॅरियोटिक सेल, ज्याला आपण त्या ठिकाणी दृश्य केंद्रकीय पेशी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. Last year you have studied prokaryotic cells of the bacteria. इयत्ता 8वी मध्ये आपल्या असणारे जे काही 7वी मध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी किंवा आपल्या असणाऱ्या 8वीला सुरुवातीला सुद्धा आपण त्या ठिकाणी काय केलेलं आहे की सर्वसाधारणपणे या ठिकाणी जीवाणूंचे असणारे जे काही आदिकेंद्रकीय असणारे जे काही पेशी जे आहेत तर त्या पेशींचा मागच्या इत्यामध्ये आपण त्या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. लेट अस नाऊ कम्पेअर देम. आणि त्या दोन पेशी ज्या आहेत तर त्या दोन पेशींचा आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तो पुढच्या पानावर त्याच्या अगोदर काय दिलेलं आहे, वर्क ऑफ इन्स्टिट्यूट, कार्यसंस्थांचं म्हटलेलं आहे. नॅशनल सेंटर फॉर द सेल सायन्स, इन शॉर्ट इट इज कॉल्ड एज द NCCS, इज अन इंडिपेंडंट इन्स्टिट्यूट वर्किंग अंडर बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, नॅशनल सेंटर फॉर द सेल सायन्स म्हणजे राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र. हे काय म्हटलेले, इंडिपेंडंट इन्स्टिट्यूट म्हणजे स्वायत्त अशा प्रकारची असणारी जी काही संस्था ही भारत सरकारच्या, म्हणजे पुन्हा एकदा ऐका की राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र ही भारत सरकारच्या जैव तंत्रज्ञान विभागाअंतर्गत कार्यरत असलेली जी कशी काय म्हटली, इंडिपेंडंट स्वायत्त अशा प्रकारची संस्था त्या ठिकाणी. इट इज लोकेटेड इन द कॅम्पस ऑफ द सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पुणे. ही जी काय असणारी जी काही संस्था जी आहे तर त्या संस्थेचं कार्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारामध्ये त्या ठिकाणी आहे. पुढे अँड इन्व्हॉल्ड इन रिसर्च इन सायटॉलॉजी. आणि ही जी असणारी जी काही संस्था जी आहे तर ती संस्था काय करत नसते, पेशीजीव विज्ञान जे आहे तर त्या पेशीजीव विज्ञानामध्ये संशोधन त्या ठिकाणी करताना दिसते. इट प्रोव्हाइड्स services for national animal cell repository. It is mainly working on research about cancer treatment. ही जी काय असणारी जी काही संस्था जी आहे तर ती संस्था राष्ट्रीय प्राणी पेशी जे काही भांडार जे आहे
तर त्या भांडारासाठी सेवा देण्याचं प्रमुख कार्य त्या ठिकाणी करताना दिसते. त्याचबरोबर कॅन्सर सारख्या रोगावर सुद्धा उपचाराबाबतचं संशोधन जे आहे तर ते संशोधन त्या ठिकाणी करताना दिसते. पण मगाशी आपण पाहिले की सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारे काही प्रोकार्योटिक सेल्स ऑफ द बॅक्टेरिया जे आहेत तर तिची असणारी काही तुलना जी आहे तर ती तुलना आपल्याला त्या ठिकाणी करायची. पहा त्याच्यामध्ये युकॅरियोटिक सेल आणि प्रोकार्योटिक सेल याच्यामध्ये नेमका काय डिफरन्स आहे तो आपल्याला दिलेला आहे. पहा युकॅरियोटिक ज्याला आपण त्या ठिकाणी दुष्य केंद्रकी म्हणतो, म्हणजे त्याच्यामधलं असणारे जे काही न्यूक्लियस जे आहे तर ते न्यूक्लियस आपल्याला त्या ठिकाणी स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसतं. त्याच्यानंतर अकेंद्रकी पेशी ज्याला त्या ठिकाणी आपण प्रोकार्योटिक सेल म्हटलं की त्याच्यामध्ये सेल ऑर्गॅनेल्स जे आहेत तर ते ठिकाणी आपल्याला दिसत नाहीत. पुढे आता की साईज जो आहे तर त्या साईजचा आपल्याला विचार करायचा. युकॅरियोटिक सेलचा असताना तो काही साईज जो आहे तर तो साईज किती दिला आपल्याला 5 to 100 मायक्रोमीटरच. आणि असताना जे काही प्रोकार्योटिक सेल ज्याला त्या ठिकाणी अधिकेंद्रकीय पेशी म्हणतो तर तिचा असताना जो काही आकार जो आहे तर तो आकार आपल्याला 1 ते 10 मायक्रोमीटरचा त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा डिफरन्स आपल्याला की नंबर ऑफ क्रोमोसोम्स गुणसूत्रांची संख्या कसं सांगितली मोर दॅन 1 एकापेक्षा जास्त असते. तर प्रोकार्योटिक मध्ये फक्त काय सांगितली ओनली 1 म्हणजे एकच त्या ठिकाणी असते. न्यूक्लियस युकॅरियोटिकच्या बाबतीमध्ये न्यूक्लियस विथ न्यूक्लिअर मेम्ब्रेन न्यूक्लिओलस अँड न्यूक्लिओप्लाझम म्हणजे दृश्य केंद्रकीय पेशी जे आहे तर त्याच्यामध्ये असणारे जे काही केंद्रक जे आहे तर ते केंद्रक त्याच्याभोवती केंद्रक पटल केंद्रकी केंद्रक द्रव्य असलेलं सुस्पष्ट केंद्रक त्याच्यामध्ये त्या ठिकाणी असणार आहे. याच्या उलट प्रोकार्योटिक असणारे जे काही सेल जे आहे तर त्याच्यामध्ये न्यूक्लिओलाइड्स रिसेंबलिंग न्यूक्लियस म्हणजे केंद्रक सदृश्य केंद्रकासारखं केंद्रक सदृश्य केंद्रकांब त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसतं. पुढे युकॅरियोटिक सेलमध्ये पहा कोणते सेल्स ऑर्गॅनेल्स आहेत मायटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिड्स प्रेझेंट म्हणजे तंतू कणिका आणि लवकर त्या ठिकाणी युकॅरियोटिक सेल्समध्ये असतात. तर प्रोकार्योटिक सेलमध्ये काय सांगितले दे डोंट हॅव मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्स आवरणयुक्त अशा प्रकारचे केंद्रक जे आहेत तर ते केंद्रक आपल्याला त्या ठिकाणी प्रोकार्योटिक सेल्समध्ये आढळून येत नाही. याची उदाहरणं जे आहेत तर ती उदाहरणं आपल्याला दिलेली पहा युकॅरियोटिक सेलची प्रेझेंट इन हायली इव्हॉल्व्ड युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर प्लांट्स अँड ॲनिमल्स म्हणजे उच्च विकसित एकपेशीय बहुपेशी असणाऱ्या ज्या काही वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी युकॅरियोटिक सेल त्या ठिकाणी आढळून असतात. तर प्रोकार्योटिक सेल जे आहेत तर त्या फक्त आपल्याला बॅक्टेरिया जे आहेत तर त्या बॅक्टेरिया म्हणजे जीवाणूमध्येच त्या ठिकाणी आपल्याला आढळून येत असतात. पेज नंबर 74 वर असणारे जे काही एक्झरसाइज जे आहे तर ती एक्झरसाइज तुम्ही त्या ठिकाणी सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा. पुढच्या तासाला पुढचं असणारं जे काही प्रकरण जे आहे तर त्या प्रकरणाचा अभ्यास जो आहे तर तो अभ्यास आपण त्या ठिकाणी करणार आहोत. एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.